श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5. मग पार्थू कृष्णा ते म्हणे, हाओ हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारू ये. मागा सकळ कर्माचा संन्यासू, तुम्हीच निरोपिला होता बहुवसू. तरी कर्मयोगी केवी अतिरसू पोखितासा. हे ऐसे द्व्यर्थ बोलता, आम्हा नेणत यांच्या चित्ता. आपुलिये चाडे अनंता उमजून हे. ऐके एक सारा ते बोधिजे, तरी एकनिष्ठची बोलीजे. हे आणखी काही सांगिजे तुम्हा प्रती. तरी याची लागी तुमते, म्या राऊळासी विनविले होते. जे हा परमार्थू ध्वनिते न बोलावा. परी मागिला सो देवा, आता प्रस्तुती उकलू देखावा. सांगे दोही माझी बरवा मार्ग कवण. जो परिणामीचा निर्वाळा, अचुंबितये फळा. आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची. जैसे निद्रेचे सुख न मोडे, आणि मार्गू तरी बहु सांडे. तैसे सुखासन सांगडे सोपे होय. येणे अर्जुनाचेनी बोले, देव मनी रिझले. मग होईल आईके म्हणितले. संतोषोनिया देखा कामधेनू ऐसी माये. सदैवा जया होये, तो चंद्रुई जरी लाहे परी लाहे खेळावया. पहा पहा शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची या आरता. काय क्षीराब्दी दूध वाहता देईच ना. तैसा औदार्याचा कुरुठा, कृष्णो आपू जालिया सुभटा. का सर्व सुखाचा वसवटा, तोच नो हवा. एत चमत्कारो कायसा, गोसावी लक्ष्मीकांता ऐसा. आता आपुलिया सवेसा मागावा की. म्हणून अर्जुने म्हणितले, ते हसवून ये रे दिधले. तेची सांगैन बोलली काय कृष्णे. तो म्हणे, गा कुंती सुता, हे संन्यास योग विचारिता. मोक्ष कर तत्वता दोन्ही होती. तरी जाणा नेणा सकळा, हा कर्मयोग कीर प्रांजळा. जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. तैसे सारा सार पाहिजे, तरी सोपा हाची देखिजे. येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. आता याची लागी सांगेन तुझ, संन्यास याचे चिन्ह. मग सहजे हे अभिन्न जाणसी तू. तरी गेली याची से न करी, न पवता चाड न धरी. जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा. आणि मी माझे हे आठवण, विसरले जयाचे अंतःकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर. जो मने ऐसा जाहला, संगीतोची सांडिला. म्हणून सुखे सुख पावला खंडित. आता गृहाधिक आगवे, हे काही न लगे त्याजावे. चे घेते जाले स्वभावे, निसंग म्हणून. देखे अग्नी विझोनी जाये, मग जई राखोंडी केवळ होये. तै ते कापुसे गवसूये जियापरी. तैसा असतेन उपाधी, ना कळिजे तो कर्मबंधी. जयाची बुद्धी संकल्प नाही. म्हणून कल्पना जई सांडे, तैंची गा संन्यासु घडे. या कारणे दोन्ही सांगडे संन्यास योग. एरवी तरी पार्था, जे मूर्ख होती सर्वथा. ते सांख्य योग संस्था जाणती केवी. सहजे ते अज्ञान, म्हणून म्हणती हे भिन्न. एरवी दीप प्रती काही आनान प्रकाश आहाती. पै सम्यक एके अनुभवे, जी देखिले तत्व आघवे. दोह तेही ऐक्य भावे मानिती गा. आणि सांकी जे पाविजे, तेची योगी गमिजे. म्हणून ऐक्य दोहो ते सहजे या परी. देखे आकाशा आणि अवकाशा, भेदू का नाही जैसा. तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो. तयासीची जगी पाहले, आपण पे तेणेची देखले. जया सांख्य योग जाणवले, भेदे विण. जो युक्तिपंथे पार्था, चढे मोक्ष पर्वता. तो महासुखाचा निमथा वहिला पावे. ऐसी योगस्थिती जया सांडे, तो वायाच्या अभ्यासी पडे. परी प्राप्ती कही न घडे संन्यासाची. जेणे भ्रांती पासवून हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले. मग आत्मस्वरूपी घातले रोवून या. जैसे समुद्री लवण न पडे, तव वेगळे अल्प आवडे. मग होय सिंधूची एवळे मिळे तेव्हा. तैसे संकल्प होऊनी काढिले, जयाचे मन चैतन्य जाहले. तेणे एकदेशीये परी व्यापिले लोकत्रय. आता करता कर्म करावे, हे खुंटले तया स्वभावे. आणि करी तरी आघवे अकर्ता तू.
जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही. तरी कर्तृत्व कैसे काही उरे सांगे. ऐसे तनुत्यागे विण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता. एरवी आणि काचिया परी तोही एक शरीरी अशेषी व्यापारी वर्ततो दिसे. तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे परी तेतीचा सर्वथा नोहे नवल देखे. स्पर्शाशी तरी जाणे परिमळू सेवी घ्राणे अवसरोचित बोलणे तयाही आती. आहाराते स्वीकारी त्याच्या ते परिहरी निद्रेची या अवसरी निधिजे सुखे. आपुलेनी इच्छावशे तोही गा चालतू दिसे पै सकळ कर्म ऐसे राहटे कीर. हे सांगो काही एकैक देखे श्वासोच्छ्वासाधिक आणि निमिषोन्मिष आदि करुनी पार्था तयाचे ठाई हे आगवेची आती पाही परी तो करता नव्हे काही प्रतिती बळे. जै भ्रांती सेजे सुतला तै स्वप्न सुखे भुतला मग तो ज्ञानोदयी चेईला म्हणोनिया. आता अधिष्ठान संगती अशेषाई इंद्रिय वृत्ती आपुलालिया अर्थी वर्तता हाती. दीपाचे नि प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योगयुक्ता. तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा नाकळे जैसे का सिंपे जळी जळे पद्मपत्र. देखे बुद्धीची भाषणणीचे मनाचा अंकुरून नुदैजे ऐसा व्यापार तो बोलीजे शारीरगा. हेची मराठे परियेसी तरी बाळकाची चेष्टा जैसी योगीये कर्मे करीती तैसी केवळा तनु. मग पाच भौतिक संचले जेव्हा शरीर असे निधैले तेथ मनची राहटे एकले स्वप्नी जीवी. नवल ऐके धनुर्धरा कैसा वासनेचा समसारा देहा हो नेदी उजगरा परी सुखदुःखे भोगी. इंद्रियांच्या गावी नेणीचे ऐसा व्यापार जो निफजे तो केवळ उगा म्हणजे मानसाचा. योगी तोही करीती परी कर्मे न बंदिजती जे सांडली आहे संगती अहंभावाची. आता झाले या भ्रमत जैसे पिशाचाचे चित्त मग इंद्रियांचे चेष्टित विकळ दिसे. स्वरूप तरी देखे आळविले ऐके शब्द बोले मुखे परी ज्ञान नाही. हे असो काजे विण जे जे काही करणे ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे. मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते ओळख अर्जुना ते म्हणे हरी. ते बुद्धी धुरे करुनी कर्म करीती चित्त देऊनी परी ते नैष्कर्म्यापासवनी मुक्त दिसती. जे बुद्धीची एट ठाऊन देई तया अहंकाराची सेची नाही म्हणून कर्मेची करीत पाही चोखाळले. अगा करीते नवीन कर्म तेची ते नैष्कर्म्य हे जाणती गुरुगम्य सुवर्मजे. आता शांत रसाचे भरिते सांडीत आहे पात्राते जे बोलणे बोला परवते बोलवले. एत इंद्रियांचा पांगू जया फिटला आहे चांगू तया सीची आती लागू परिसावया. हा सो अतिप्रसंगू न संडीपा कथा लागू होईल श्लोक संगती भंगू म्हणूनिया. जे मना कळिता कुवाडे घागुसिता बुद्धी नातुडे ते दैवाचेनी सुखाडे सांगवले तुझ. जे शब्दातीत स्वभावे ते बोलीची जरी फावे तरी आणिके काय करावे सांगे कथा. हा आरती विशेषू श्रोतयांचा जाणवनी दासू निवृत्तीचा म्हणे संवादू दोघांचा पर्यसा तरी. मग कृष्ण म्हणे पार्थाते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते सांगैन तुझ निरुते चित्त देई. तरी आत्मयोगे आतिला जो कर्मफलासी विटला तो घर रिघवनी वरिला शांती जगी. एरू कर्म बंधे किरीटी अभिलाषाची या गाठी कळासला खुंटी फळभोगाच्या. जैसा फळाची हवे तैसे कर्म करी आघवे मग न कीजे येणे भावे उपेक्षी जो. तो जियाकडे वासु पाहे तेवती सुखाची सृष्टी होये तो म्हणे तेथ राहे महाबोधू. नवद्वारे देही तो असे परी नाही करितूची न करी काही फलत्यागी. जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू परी तोची रची विस्तारू त्रिभुवनाचा. आणि करता ऐसे म्हणिपे तरी कर्मी कवणी न सिंपे जे
हातू पाहो न लिंपे उदास वृत्तीचा, योग निद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा साचलू न पडे, परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले. जगाच्या जीवी आहे परी कवणाचा काही नोहे, जगची होय जाये तो शुद्धी नेणे. पाप पुण्य शेखे पासीची असतू न देखे, आणि साक्षी दो न ठके एरी गोठी कायसी. पै मूर्तीचेनी मेळे तो मूर्तूची होनी खेळे, परी अमूर्तपण न मैळे दादुले याचे. तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी, ते अज्ञान गा अवधारी पांडुकुमारा. ते अज्ञान जै समूळ तुटे, तै विश्वभ्रांतीचे मसैरे फिटे, मग अकर्तृत्व हे प्रकटे ईश्वराचे. एत ईश्वरू एकू अकर्ता, ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी हे स्वभावता आधीचे आहे. ऐसेनी विवेके उदो चित्ती, तयासी वेदू कैंचा त्रिजगती. देखे आपुलिया प्रतिती जगची मुक्त, जैसी पूर्व दिशेच्या राऊळी उदयाची सूर्ये होय दिवाळी, की एरी दिशा तियेची काळी काळीमा नाही. ऐसे व्यापक ज्ञान भले, जयांची या हृदया गिवसित आले, तयांची समता दृष्टी बोले विशेषु काही. बुद्धी निश्चये आत्मज्ञान, ब्रह्मरूप भाविती आपण आपण, ब्रह्मनिष्ठ तत्परायण अहर्निशी. एक आपण पेची जैसे, ते देखती विश्व तैसे, हे बोलणे कायसे नवलेथ. परी दैव जैसे कवतिके कहीची दैन्य न देखे, का विवेक हा नोळखे भ्रांती ते जेवी. ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्नी, अमृत नायके कानी मृत्युकथा. हे असो संताप कैसा चंद्रू न स्मरे जैसा, भूती भेदू निर्णती तैसा ज्ञानी येते. मग हा मशक हा गज, की श्वपच हा द्विज, पैल इतर हा आत्मज, हे उरेल के. ना तरी हे धेनू हे श्वान, एक गुरु एक हीन, हे असो कैंचे स्वप्न जागतया. एत भेद तरी देखावा, जरी अहंभाव उरला व्हावा, तो आधीच नाही आगवा आता विषम काही. म्हणून सर्वत्र सदा सम, ते आपणची अद्वय ब्रह्म, हे संपूर्णता जाणे वर्म समद्रष्ट्यांचे. जी विषय संगू न संडिता, इंद्रियाते न दंडिता, भोगिली निसंगता कामे विण. जी लोकाचेनी आधारे लौकिकेची व्यापारे, सांडिले निदसुरे लौकिको हे. जैसा जना माझी खेचरू असतुची, जना नवे गोचरू, तैसा शरीरी परी संसारू नोळखे तया. हे असो पवनाचेनी मेळे, जैसे जळी जळचे लोळे, ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे. तैसे नाम रूप तयाचे, एरवी ब्रह्मचितो साचे, मन साम्या आले जयाचे सर्वत्र गा. ऐसेनी समदृष्टी जो होये, तया पुरुषा लक्षणही आहे. अर्जुना संक्षेपे सांगे न पाहे, अच्युतो म्हणे. तरी मृगजळाचेनी पुरे, जैसे न लोटीचे का गिरीवरे, तैसा शुभाशुभी न विकरे पातला जो. तोच तो निरुता समदृष्टी तत्वता, हरी म्हणे पांडुसुता तोच ब्रह्म. जया आपण पे सांडून कही, इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, तो विषय न सेवी हे काही चित्र येत. सहजे स्वसुखाचेनी अपारे, सुखाडे अंतरे रचिला, म्हणून बाहिरे पाऊल न घाली. सांगे कुमुद दळाचेनी ताटे, जेविला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोर वाळवंटे चुंबितू आहे. तैसे आत्मसुख उपायले, जयासी आपण पाची फावले, तया विषय सहजे सांडले सांगो काही. एरवी तरी कवतिके विचारूनी पाहे पा निके, या विषयांचेनी सुखे झकवी जती कवण. जी आपण पे नाही देखिले, तेची ही इंद्रियार्थी रंजले, जैसे का आळू कैले तुषाते सेवी. ना तरी मृगे तृषा पीडिते, संभ्रमे विसरवनी जळाते, मग तोय बुद्धी बरडीते ठाकोनी येती. तैसे आपण पे नाही दिठे, जयाते स्वसुखाचे सदा खराटे, तया सीची विषय हे गोमटे आवडती. एरवी विषयी सुख आहे हे बोलण्याची सारखे नोहे, तरी विद्युत स्फुरणे का न पाहे जगा माझी. सांगे वाता तपुहा धरे,
ऐसी अभ्रछायाची सरे तरी त्रिमाळिके धवळारे करावी का. म्हणून विषय सुख जे बोलिजे ते नेणता गा वाया जल्पिजे. जैसे महुरका म्हणजे विषकंदाते. ना तरी भौमा नाव मंगळ रोहिणी ते म्हणजे जळ. तैसा सुखप्रवाद भरळ वैषयिकू हा. हे असो आगवी बोली सांग पा. सर्प फणीची सावली ते शीतल होईल की तुली मूषकासी. जैसा आमिष कवळ पांडवा मीन न सेवी तवची बरवा. तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाणे. हे विरक्तांची ये दिठी जै न्याहाळी जे किरीटी तै पांडुरोगाची ये पुष्टीसारखे दिसे. म्हणून विषय भोगीचे सुख ते साध्यंतची जाण दुःख. परी काय करी तू मूर्ख न सेविता न सरे. ते अंतर नेणती बापुडे म्हणून अगत्य सेवणे घडे. सांगे पूय पंकीचे किडे काय चिळसी घेती. तया दुखिया दुःखची जिव्हार ते विषय कर्दमीचे दरदूर. ते भोग जळीचे जळचर सांडिती केवी. आणि दुःख योनी जिया आहाती तिया निरर्थका तरी नव्हती. जरी विषयावरी विरक्ती धरती जीव. ना तरी गर्भवासादी संकट का जन्ममरणीचे कष्ट हे विसावे विण वाट व्हावी कवणे. जरी विषयी विषयो सांडी जाईल तरी महादोषी केवसी जाईल. आणि हा संसारू शब्द नवैल लटका जगी. म्हणून या विद्या जात नाथिले ते तिहीच साच दाविले. जी सुखबुद्धी घेतले विषय दुःख. या कारणे गा सुभटा हा विचारिता विषो ओखटा. तू झणे कही या वाटा विसरवून जाशी. पै यया ते विरक्त पुरुष त्यजिती का जैसे विष. निराशा तया दुःख दाविले नावडे. ज्ञानियांच्या हनठाई ययाची मातूही कीर नाही. देही देहभाव जिही स्ववश केले. जया ते बाह्याची भाष नेणिजेची निशेष. अंतरची सुख एकाती. परी ते वेगळेपणे भोगिजे जैसे पक्षीये फळ चुंबिजे तैसे नव्हे. विसरिजे भोगिते पण भोगी अवस्था आहे की उठी. ते अहंकारांचळू लोटी मग सुखेसी घे आटी गाढेपणे. ती आलिंगन मेळी होय आपे आपू कवळी. तेथ जळ जैसे जळी वेगळे न दिसे. का आकाशी वायू हारपे तेथ दोन्ही हे भाष लोपे. तैसे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये. ऐसी द्वैताची भाष जाये मग म्हणो जरी एकची होये. तरी तेथ साक्षी कवण आहे जाणते जे. म्हणून असो हे आघवे एथ न बोलणे काय बोलावे. ते खुणचिपा वैल स्वभावे आत्मारामी. जे ऐसेन सुखे मातले आपण पाचे आपण गुंतले. ते मी जाणे निखिळ ओतले समरसाचे. ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जायचे. ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव. ना तरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे. ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे अंगिक. हे बहु असो एकैक वाणीसी काही. तू संत स्तवनी रतसी तरी कथेची से न करीसी. कीर निराळी बोल देखसी सनागर. परितो रसातिशयो मुकळी मग ग्रंथार्थ दीपू उजळी. करी साधू हृदय रावळी मंगळ उखा. ऐसा गुरूंचा उहायला निवृत्तीदासासी पातला. मग तो म्हणे कृष्ण बोलिला तेची ऐका. अर्जुना अनंत सुखाच्या डोही एक सरा तळूच घेतला जिही. मग स्थिरावोनी तेही तेची झाले. अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपण पाची विश्व देखे. तो देहेची ब्रह्म सुखे मानू येईल. जे साचो कारे परम ना ते अक्षर निस्सीम. जे गावीचे निष्काम अधिकारी. जे महर्षी वाढले विरक्ता भागा फिटले. जे निसंशया पिकले निरंतर. जिही विषयापासोनी रतले चित्त आपुले आपण जिंतिले. ते निश्चिंत जेथ सुतले चेतीचिना. ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविधानचे कारण. ते चिते पुरुष जाण पांडुकुमार. ते ऐसे कैसे निधाले जे देहीचे ब्रह्मत्व आले. हे पुससी तरी भले संक्षेपे सांगू. तरी वैराग्याचे आधारे ती विषय दौडून बाहिरे. शरीरी एकंदरे केले मन. सहजे ती संधी भेटी जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी. तेथ
पाठीमोरी दिठी पारुखोनिया सांडोनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेसी व्योमगामी करीती तेथ जैसी रथ्योदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे मग एकैक वेगळे निवडू नये तैसी वासनांतराची विवंचना मग पैसे पारुखे अर्जुना जे विळी गगनी लयो मना पवने कीजे जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही तैसे मनपण मुदल जाये मग अहंभावादिक केई आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होये अनुभवितो आम्ही मागा मत सांगितले जे देहीचे ब्रह्मत्वा पावले ते येणे मार्गे आले म्हणून या आणि यम नियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमून हे पार पातले ते तीही आपण पे करून निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचाचेची रूप होऊन ठेले ऐसा योगयुक्तीचा उद्देशू जेथ बोलिला ऋषिकेशू तेथ अर्जुन सुदंशू म्हणून चमत्कारला ते देखील या कृष्णे जाणितले मग आसोनी पार्था ते म्हणितले काही पा चित्त ओवाईले ये बोली तुझे तेव्हा अर्जुन म्हणे देवा परचित्त लक्षणांचा रावो भला जाणितला जी भावो मानसू माझा म्या जे विवरून काही पुसावे ते आधीची जाणितले देवे तरी बोलिले तेची सांगावे विवळ करुनी एरवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा तो पवणे याऊनी पाय उतारा सोपा जैसा तैसा संख्याऊनी प्रांजळा आम्हा सारिखिया भोळा येत आती काही काळा तो सावयेवर म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घेयावा विस्तरेल तरी सांगावा सद्यंतुची तेव्हा कृष्ण म्हणती हो का तुझा हा मार्गू गमला निका तरी काय झाले ऐकी जो का सुखे बोलू अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी तरी आम्हासी वाणी कायसी सांगावयाची आधीची चित्त मायेचे वरी मिश झाले पर्यंत याचे आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी की नवे या स्नेहाची सृष्टी हे असो नेणीजे दृष्टी हरीची वानू जे अमृताची जाणो ओतली की प्रेमची पिऊनी मातली म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे हे बहु जे जे जल्पिजेल तेणे कथेसी फाकू होईल परिते स्नेह रूपा न येईल बोलवरी म्हणून विसुरा काय येणे तो ईश्वरू कवळावा कोणे जो आपुले मान नेणे आपणची तरी मागील ध्वनी आतू मज गमला सावियाची मोहितू जे बलात्कारे असे म्हणतू परिसवापा अर्जुना जेणे जेणे भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनोदे निरूपिजेलो तो काहीसया नाव योगू तयाचा कवण उपेगू अथवा अधिकार प्रसंगू कवणा येतो ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई ते आगवेची पाही सांगे ना आता तू चित्त देहुनी अवधारी ऐसे म्हणून श्रीहरी बोली जाईल ते पुढारी कथा आहे श्रीकृष्ण अर्जुनेसी सांगू न सांडिता सांगैल योगू तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्तीदासू अध्याय 5 संपूर्ण हरि ओम.